आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं आहे? पण ज्यावेळी नगरसेवक होता त्यावेळी बापू गटाचे नगरसेवक म्हणून ओळख होती. मग असं असताना आपल्याला तिकीट नाकारण्यात आलं. नंतर आपण बापूंना सोडून मालकाकडे गेला. याचं मुख्य कारण काय वाटतं? मग परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही भाजपचे नेते आतून काँग्रेसला मदत केली. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी जाहीर वक्तव्य केलं. याबद्दल काय वाटतं? मग आगामी विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष कोण राहणार? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करत असताना बूथची रचना, बूथवरचा कार्यकर्ता हा फोकस करून निश्चितपणाने त्या बूथवर काम करतोय. मुख्य कारण काय वाटतं? मग का जावं लागलं असं? नाही, त्यावेळेची जी परिस्थिती असते, त्यावेळेचे जे निर्णय असतात त्यानुसार आपण निर्णय करतो. बरं, मालकांकडे गेलो म्हणजे काय बापूंबरोबर वैर केलं किंवा बापूंला सोडून गेलो असं नाही. पक्षातच राहिलो, आम्ही पक्षातच काम करत होतो. नाही, जसं शिंदेसाहेबांनी वक्तव्य केलं तसंच मी पण म्हणतो ना की काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केली. शेवटी हे राजकीय वक्तव्य आहे आणि मला माझ्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर विश्वास आहे. येणाऱ्या विधानसभेत आता सोलापूर लोकसभा म्हणून जर विचार केला तर प्रमुख आमच्यासमोर असणार आहे ते काँग्रेस असणार आहे आणि काँग्रेसबरोबर आमची लढाई असेल असं आम्हाला वाटतं.